पहली महासभा थी 5 साल 6 साल के बाद ये महासभा बैठी है। और सभी जो नवी मुंबईकर जनता है वो हर इस सभा से अपेक्षित है कि उनके लिए अच्छे से अच्छे प्रस्ताव यहाँ पे मंजूर होंगे। पहली सभा में अलग अलग समितियों के सदस्य भी नियुक्ति की गई। उसी वक्त हम लोगों ने जो ये पिछले जो 6 साल में, तो उस 6 साल में जो प्रशासकीय कार्यभार हुआ है उसमें जांच के लिए हम लोगों ने समितियां गठित की है। क्योंकि प्रशासनिक कार्यकाल में सही या गलत जो भी हुआ है वो सामान्य जो नवी मुंबई जनता है उनको जानकारी मिलना जरूरी है। और नवी मुंबई कर जनता के माध्यम से हम लोग प्रतिनिधि के तौर पर चुन के ये सभागृह में आए हैं और उनके माध्यम से, हमारे माध्यम से उनको ये जानकारी मिल सकती है, इसीलिए ये समितियां गठित की गई हैं। और इससे जो प्रशासकीय कार्यकाल में जो भी कार्यभार हुआ है उसका ठोस ऐसा अहवाल हम लोग दोबारा ये महासभा के अंदर ही देने वाले हैं। जो भी आज सभा में पारित हुए डिसीजन लिए गए हैं वो सभी जनता के हित के हैं। तो विरोधी पक्ष नेता है उनके अलग मत है, लेकिन नवी मुंबई जनता के लिए सभी विरोधी और सत्ताधारी सभी एकजुट होके ही सभी फैसले लेते हैं। लेकिन विरोध में होने के कारण उनको वो बोलना उनका भी उचित है कि सभी डिसीजन मनमानी कारभार से वो बोलने की बात है, वरना सभी डिसीजन में जो भी नवी मुंबई के फायदे के लिए सभी ने एक मत से उसमें सहभाग नहीं लिया होगा। देखिए जो समितियां गठित हुई है उसके माध्यम से जो प्रशासकीय कार्यकाल में जो भी कामकाज हुआ है उसका पूरा लेखा जोखा नवी मुंबई की जनता के सामने आने वाला है। कोई भी काम जो जनता के हित में किया है वो जरूरी नहीं कि मतलब जैसे विरोधी पक्ष नेता बोल रहे कि वो बेकार है, क्योंकि उससे नवी मुंबई जनता को पूरी जानकारी मिलने वाली है। क्योंकि कोरोना के काल में भी बहुत ऐसी गड़बड़ियां हुई है जिसका भुगतान जनता ने किया है, तो उनको उनके सवाल के जवाब मिलना जरूरी है। मैंने मेरे पहले वक्तव्य में भी कहा था कि विरोधी पक्ष नेता और सत्ताधारी हमें सभी को एक साथ मिलकर काम करना है, क्योंकि जो भी काम हम करने वाले हैं वो नवी मुंबई जनता के भलाई के लिए है। अभी 5 साल में हर प्रतिनिधि ने जाना है कि किस तरह से अगर ये सार्वभौम सभागृह नहीं है तो किस तरह से लोगों को परेशानी हो रही है। हमें प्रतिनिधि के तौर पे भी बहुत सी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। तो अभी ये सभा जो बैठी है वो जनता के लिए बैठी है और मुझे पूरा भरोसा है कि हम लोग एक साथ मिलकर ही अच्छे से अच्छा काम करेंगे। पहला सभा था एक्साइटमेंट मेरे सभागृह का पिछले 5 साल का एक्सपीरियंस है। तभी मैं सदस्य के तौर पे बैठी थी और हमेशा से ही सोचती थी कि जो ऊपर डाइस पे बैठा है वो कांटों का ताज लेके बैठा है, और आज वो मुझे अनुभव करने को मिला। लेकिन एक पॉजिटिव बात ये है कि जो डर मेरे अंदर था वो सभागृह ने ही खत्म किया है। मतलब बहुत सभी जो सदस्य हैं उन्होंने मुझे पॉजिटिव सपोर्ट किया। मैं फर्स्ट टाइम वो सभागृह में उस चेयर पे बैठी हूँ, ऐसा मुझे बिल्कुल भी एहसास होने नहीं दिया।
और मेरा कॉन्फिडेंस बढ़ाने का काम किया है। अगर जो विरोध में है उन्होंने भी और जो साथ में है उन्होंने भी। गाव हा ईश्वरनगर म्हणजे विटाळाला जोडला जातो, जो आमचा विटाळाचा वार्ड आहे। 1 नंबर वार्ड हा ईश्वरनगर पर्यंत गेला। उद्या मला तुम्ही सांगा, आमच्या ईश्वरनगरचा ठाण्याच्या त्या टोकाचा मनुष्य प्रभाग समितीला जर उद्या तुमच्या घनसोलीला आणि इकडे तिकडे येईल, उद्या 14 त्याला जॉईन दिलंय, म्हणजे कसं गेलंय मला समजत नाही। जो 1 नंबर प्रभाग आहे तो पूर्णपणे 1 नंबर प्रभाग 6 नंबरला जोडलाय, 6 नंबर 14 नंबरला जोडलाय, 14 नंबर म्हणजे तुमचे 14 लोक त्या याला जॉईन झाले। म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं? अरे तुम्हाला घ्या ना, मी काय बोलतो, तुम्हाला जे पद पाहिजे ते पद घ्या, सर्व घ्या, आम्हाला नको प्रभाग समिती आहे। अरे पण तुम्ही आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी तरी करा। याच्याबाबत तर मी कायदेशीर सल्ला घेणार आहे। जर वेळ आली तर शासनाकडे मी या बाबतीत जाणार आणि आम्ही व्हायला पाहिजे, सर्व गोष्टी व्हायला। अरे सभागृह म्हणजे आम्ही नगरसेवक म्हणजे तर आम्ही कोण लॉर्ड लागून गेलेलो नाही। आम्ही हे सभागृहामध्ये त्याला बीएमसी ऍक्ट आहे, तिथे कमिशनर बसलेले आहेत, ते IAS ऑफिसर आहेत, महापौर आहेत, आम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे। आम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे। प्रशासन ज्या पद्धतीने काम करते त्या प्रशासनाला वॉच म्हणून आमचा असायला पाहिजे आणि आमची कामं सर्वसामान्य जनतेची कामं व्हायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही आमचं सर्व पूर्णपणे आमचं आता ज्या गोष्टी करतात, आता टॅक्स कमी, हे कमी, ते कमी होऊ दे ना, गोरगरिबांना न्याय भेटू दे ना। पण हे गोरगरिबांना न्याय भेटताना पण काही ठिकाणी आपलेच बगल बच्च्यांनी काय गोष्टी केलेल्या त्याच्यावरती पण लक्ष असायला पाहिजे। आणि ह्या गोष्टीत मी आता पहिला दिवस आहे, बोलायला भरपूर दिवस आहे, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही बोलणार। पण आज प्रभाग समितीच्या बाबतीत ज्या जुन्या प्रभाग समितीच्या हिशोबाने गेले असते तर शिवसेनेला 3 प्रभाग समिती भेटल्या असत्या। आज त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून एकच प्रभाग समिती आमच्या याच्यावरती ठेवलेली आहे आणि बाकीचे सर्व प्रभाग समिती त्यांनी त्यांच्या पद्धतीने, आम्ही कामाबद्दलच बोललोय, आमचे रेकॉर्डिंग आहे। उद्या परवा आम्ही त्याच्या प्रभाग समितीवरती मी सचिवाला पत्र देणार आहे, सचिवाला पत्र देणार आहे, मी मला रेकॉर्डिंग आणि सगळ्याच्या कामकाजाची माहिती मागणार आहे मी, आणि मागणार आहे मी प्रभाग समिती कशा बनवल्या, त्याला काय आराखडा, उद्या त्या गोष्टीचा आराखडा घ्यायला पाहिजे। आम्ही बोलतो का, आम्ही काय बोलतात, आम्ही विरोधाला विरोध करणारे नाहीत, आम्ही विरोधाला आम्ही सहकार्य करणारे लोक, विरोध व्हायला पाहिजे। पण त्याच्याने एक आमच्या भूमिकेवर जर ते गदा आणायचं, आमच्या हक्कावरती गदा आणायचा प्रयत्न केला तर आम्ही करणार। मी पण ऑपोजिशन लीडर, मला पण संविधानिक दृष्टिकोनातून मला निवडून दिलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी मला वाटेल त्या ठिकाणी मी बोललंच पाहिजे। आणि हे बोललं का, आज आयुक्तांना सुद्धा या सभागृहामध्ये बघितल्या, आज तुम्ही पाहिल्या असेल नगर रचण्यासाठी कमिटी, बांधकामासाठी कमिटी, ह्याच्यासाठी कमिटी, त्याच्यासाठी कमिटी, कमिट्याच करत बसले। त्याच्या कमिटी काय करून त्याच्यासाठी 5 जणांची कमिटी, आंतरनगरसेवकांची कमिटी करणं, आम्हाला काय त्याच्यातले, उद्या हेच नगरसेवकाची कमिटी वाले उद्या ह्याच अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत, हे माझा प्रस्ताव पास करा, हे माझा प्रस्ताव हे करा, हे माझं हे करा। कोण अधिकारी कशा पद्धतीने काम करणार? अधिकाऱ्यांना थोडा फ्रीडम तर भेटायला पाहिजे। मी तर बोलतो, मी माझी शिवसेना पक्षाचा मी उपनेता आहे, मी आता आजपासून मी या सभागृहाचा मी विरोधी पक्ष नेता आहे। मला जर माहिती घ्यायचं तर मी आरटीआय टाकेन, आरटीआयच्या माध्यमातून मी सर्व मी नगर रचनाचे मला या दिवसापासून माहिती येईल, या दिवसात तुम्ही किती प्लॅन पास केले, जे प्लॅन पास केले त्याची मला संपूर्णपणे माहिती देण्यात येईल, त्याचे मला संपूर्ण प्रिंट आउट देण्यात देईल ना। मग तुम्ही कशाला सभागृहाचा वेळ घालता? तुम्ही स्वतः एक तज्ञ माणसं नेमा, तुमच्याकडे एवढी माणसं आहेत, मग तज्ञ माणसं ठेवा आणि त्यांच्यापुढे त्या याच्यात चेक करा काय असेल ते काय मला समजायला, म्हणून आम्ही त्या गोष्टीवर माहिती आहे। काय माहिती, सचिव प्रेशर खाली येऊन मग ही अजिंठा काढा, तो अजिंठा काढा, अशा पद्धतीने सचिवांनी काही गोष्टी केलेल्या आहेत। आणि खरं पाहिजे तर सचिव म्हणून त्या ठिकाणी त्यांना कामकाज पाहायला ठेवलं असं मला वाटतंय। प्रतिनियुक्तीवरती या ठिकाणी आले त्या सचिव म्हणून नाही आलेले, प्रतिनियुक्तीवरती त्या वेगळ्या अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेले आणि त्यांना सचिवाचं काम देण्यात आलेलं आहे। मी आयुक्तांना उद्या हे चालू असेल तर मी नाही तर आता आयुक्त भेटले तर मी आयुक्तांना जाऊन भेटणार आहे आणि या बाबतीत मी बोलणार आहे। आता 23 तारखेला पण सभा आहे, त्या दिवशी आता 2 विषयासाठी 23 तारखेला सभा आहे, बघू आता त्या विषयात होतं। पण सचिव हा कॅपेबल असायला पाहिजे। तर मी सांगितलं होतं, बाविस्कर मॅडम होत्या, त्या बाविस्कर मॅडमला तुम्ही ते बोलते एक काय असते की त्यांना
त्या रिटायरमेंट झाल्यात आणि त्यांच्या एजच्या हिशोबाने त्यांना तिकडे परमनंट ठेवू शकत नाही. त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना राहा म्हणून सांगितलं होतं, पण त्या बोलले मला कॉन्ट्रॅक्टवरती राहायचं नाही. असा प्रकार झाला. खरं खमकर सचिव इथं असायला पाहिजे. ठीक आहे, तो महापौराच्या याच्याखाली आदेशानुसार असेल, स्टँडिंगच्या आदेशानुसार असेल, पण त्या बघा महिला आमच्याकडे 25 महिला आमच्या नगरसेवक आहेत. महिलांचा आम्ही कुठे गैरफायदा घेतलेला नाही. महिलांचा आम्ही सन्मान करून बोलत होतो. उलट महिलांचा गैरफायदा कोण घेत होते हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला वरून दिसत असते कोण महापौरांचा गैरफायदा कोण घेत होता हे तुम्हाला वरून तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला समजत असेल आणि काय काय गोष्टी काय काय चालल्या. आणि आम्हाला महापौराचा सन्मान ठेवून, महापौराचा मान ठेवून आम्हाला कामकाजामध्ये भाग घ्यायचा आणि ज्या गोष्टीसाठी झटायचं त्या गोष्टीसाठी झटायचं. निवडणुकी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे काही नेत्यांनी जे अजेंडे व्यासपीठावरून सांगितले होते तेच अजेंडे या ठिकाणी राबवतात असं तुम्हाला वाटतं? पहिलेच महासभेमध्ये प्रचिती आली. मीच एक सांगतो, दूध का दुधाने पाणी का पाणी करायला पाहिजे. अजेंडे वापरता तुम्ही अजेंडे वापरा. आज तुमच्याकडे 69 लोकांचं तुमच्याकडे म्हणजे 65 आणि 67 लोकांचं संख्याबळ आहे. मी तुम्हाला सांगतो आमची कमिटी करायची गरजच काय आहे. मी यामध्ये उलटा बोलतो. आमच्या लोकांची कमिटी करून त्याला हे करायचं. तुम्ही आरटीआय मधनं मागा ना. माझं म्हणणं काय, आरटीआय मधनं माहिती घ्या. आम्ही लोकांना तुम्ही एक ऑफिस उघडून द्या. लोक तुमच्याकडे जेवढी मोठी यंत्रणा आहे एक मोठा ऑफिस उघडून द्या ना. आरटीआयच्या माध्यमातून सर्व पेपर घ्या आणि ते पेपर घेऊन त्याच्यामध्ये मग चांगले नियमाचं सोडा ना. चांगले आर्किटेक्ट अपॉइंट करा, चांगले तज्ञ लोक घ्या. त्या तज्ञ लोकांना बसून त्या गोष्टीचं माहिती घ्या. हे आमच्या लोकांना काय करणार. आमचे लोक इथे कामं करणार, लोकांची कामं करणार नाही, इथेही बघत बसणार. माझं म्हणणं एक प्रेशर टॅक्स होता आणि हा प्रेशर टॅक्स सगळीकडे राहणार नाही. आम्ही आज पहिल्याच दिवशी प्रेशर टॅक्सला आम्ही जसं तसं आम्ही उत्तर दिलेलं आहे. नाही दिलेलं अशातला प्रकार नाही. आम्ही जसं तसं आम्ही उत्तर दिलेलं आहे. उद्या स्टँडिंग आहे काय गोष्टी असतील. आम्हाला म्हणतं की या ठिकाणी नवी मुंबईचा विकास हा फोकस आमच्या नजरेसमोर आहे आणि नवी मुंबईच्या विकासासाठी तुम्ही काही कराल. पाम बीच रोड बोलला म्हणजे नवी मुंबई नाहीये. गावठाणात जा, झोपडपट्ट्यांमध्ये जा. आज आपल्या जिथं काही लोक राहतात ना तिथं बांगलादेश उभा राहायला लागलाय. हे पण त्याचा विचार करा. या विषयावर मी नंतर बोलेन. आज मला फक्त अर्चन महासभेवर बोलायचंय आणि आज जे काय विषय झाले ते विषय प्रामुख्याने झाले आणि पुढे पण काय विषय असतील तर आम्ही बघू त्या पद्धतीने. म्हणजे प्रभाग समितीची चिरफाड केली. प्रभाग समिती तर मी उद्याला या सचिवांना मी पत्र देणार आहे. पत्र देऊन कामकाजाबद्दलची माहिती मागवणार आहे आणि त्या सर्व गोष्टी मी जाणून घेणार आहे. आज त्यांनी सांगितले वाढ वगैरे ज्या पद्धतीने त्यांनी प्लॅन मॅप प्रत्येक प्रभागाची मॅप मागून देणार आणि ते मॅप मागून मग त्याच्यावरती बघू काय पुढे करते. म्हणून खरोखर त्यांच्याकडून खूप ज्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांना सोडवण्यासाठी इथे पाठवलेलं आहे आणि प्रत्येक जण ह्याच विश्वासाने या पवित्र सभागृहामध्ये आलेला आहे की आपले प्रश्न कळकळीने आपण कसे सोडू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग हा अत्यंत. कशाला सभागृहात चर्चाच होते. हे सभागृह कशासाठी आहे. तुम्ही जुन्या बोललात 20 पासून 26 पर्यंत बोललात. आम्ही तुम्हाला सहकार्य करायची भाषा आम्ही ठेवली. आमच्या गटनेत्यांनी नावं सुद्धा तुम्हाला दिली. पण इथे जर तुम्ही काय सुधारणा करून काही गोष्टी जर असे करायला लागलं तर चुकीचं आहे. हे कुठल्या पद्धतीने आपण कुठं घेऊन चाललोय नवी मुंबई महानगरपालिका कुठल्या याच्यामध्ये घेऊन चाललोय. आज आयुक्त सरकार आई स्वप्नेश्वर सरकार तिथं बसलेला मनुष्य ती व्यक्ती त्या साहेब स्वतः बोलताय याच्यामध्ये मला सुद्धा काय समजत नाही. म्हणजे जे चेअरपर्सन आहेत मी महापौर आहेत उपमहापौर आहेत आयुक्त साहेब तिथं अँसरिंग करायला आयुक्त साहेब तिथं बसलेले आहेत. आयुक्त साहेबांना उद्या जर काय झालं इकडे जर उद्या जर कोर्टामध्ये गेला कुठं जर काय गेला तर तिथं आयुक्ताला जायला लागते कोर्टात. इथं महापौरांना नाही जायला लागत कोर्टात तर ते कोणाला जायला लागत नाही कोर्टामध्ये. उद्या कोण एखाद्या विषयावरती कोण गेला तर लॉ काय बोलतो की लॉ आयुक्ताच्या नावाने येतात बाकीच्या डिपार्टमेंटली नावाने येतात. पहिल्या मेन मुद्द्यावर आयुक्त येतो आणि हे जर तुम्ही अधिकार सर्वांचे काढून घेताय मग त्यात आयुक्तांना पण काय अधिकार राहत नाही ना आम्हाला अधिकार राहत नाही.
आमचे पण तुम्ही, आम्ही जर काय बोललं तर त्याचं पण तुम्ही जर इन्क्वायरी लावत बसणार, तर ही कुठली पद्धत झाली? सभागृह कशासाठी आहे? सदस्यांनी शांतता राखा. सन्माननीय सभागृह नेत्यांना मी परमिशन दिलेली आहे आणि ते त्यासाठी उभे आहेत. तुम्हाला काही हरकत असेल तर पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊन उभं राहून बोला. मी सन्मान्य सभाध्यक्षांना फक्त विनंती केली की फक्त नियमानुसार कामकाज करावं. सभाध्यक्ष महोदयांनी कुठला निर्णय काही सुनावला नव्हता की सभागृहाला उभं राहून गोंधळ घालून वेटीस घालण्याची वेळ त्या ठिकाणी. पण हा काय नवीन प्रकार नाही. या सभागृहाचा प्रत्येक वेळ हा महत्वाचा आहे आणि नवी मुंबईच्या जनतेसाठी. आज शैला पाटीलने हा जो ठराव मांडला, सभागृहाच्या सदस्यांनी त्या संबंधी माहिती आम्ही संपूर्ण चर्चा करण्यासाठी सभाध्यक्ष विनंती करतो, सर्व गोष्टीची इतंभूत चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक सदस्याला त्याचा जो इथे मत मांडण्याचा अधिकार आहे तो प्राप्त झाला पाहिजे. कुणाचाही वेळ वाया न जाता आज या ठिकाणी